नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागर या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आपलं हे चॅनल म्हणजे काय, तर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी चालवलेलं एक माहितीचं व्यासपीठ. आमचा एकच साधा प्रयत्न असतो की शेतीतली प्रत्येक नवीन गोष्ट, सरकारची प्रत्येक नवीन योजना अगदी सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत थेट आपल्यापर्यंत पोहोचवायची. आज आपण असाच एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. बघा, जर आपल्या नावावर शेतजमीन असेल, अगदी लहानसा तुकडा जरी असेल आणि आपल्याकडे सातबारा असेल, तर हा बदल आपल्यासाठी खूप खूप मोठा आहे. सरकारने एक नवीन नियम आणलाय जो आपल्या जमिनीच्या कागदपत्रांचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे. चला तर मग हा नवीन बदल नेमका आहे तरी काय आणि त्याचे फायदे काय आहेत हे एकदम सविस्तरपणे समजून घेऊया. मला एक गोष्ट सांगा, आपल्यासोबत असं कधी झालंय का की शेजारच्या बांधावरून वाद झालाय किंवा घरातल्या घरातच सख्ख्या भावांमध्ये जमिनीच्या वाटणीवरून एखादा तंटा झालाय? अनेकदा असं होतं की नाही की एकाच गट नंबरमध्ये आजोबा, वडील, काका, चुलत भाऊ अशी सगळ्यांचीच नावं असतात आणि मग आपली नेमकी जमीन कोणती आणि तिची हद्द कुठून कुठपर्यंत आहे हेच कळत नाही. जर यापैकी कोणतीही अडचण आपल्याला आली असेल तर आजचा हा विषय आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे हे नक्की. आता हा सगळा गोंधळ होतो तरी का, याचं मूळ आपण समजून घेऊ. बघा, आपल्या जमिनीची जी मोजणी झाली होती ती काही आजची नाहीये. ती जवळपास 100-125 वर्षांपूर्वी म्हणजे इंग्रजांच्या काळात झाली होती. तेव्हा जे जमिनीचे नकाशे आणि सातबारा बनवले ते त्यावेळच्या परिस्थितीनुसार होते. पण तेव्हापासून आजपर्यंत आपल्या कित्येक पिढ्या गेल्या. एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जमीन वाटली गेली, वारसा हक्काने किंवा विकून जमिनीचे लहान लहान तुकडे होतच गेले. याच लहान तुकड्यांना पोटहिस्से असं म्हणतात. म्हणजे बघा, समजा आपल्या आजोबांकडे 20 एकर जमीन होती. त्यांना 4 मुलं झाली तर प्रत्येकाच्या वाट्याला 5-5 एकर आली. पुढे त्या 4 मुलांना प्रत्येकी 2-2 मुलं झाली तर त्या 5 एकरचे पुन्हा लहान लहान तुकडे झाले. पण या सगळ्या वाटण्या कशा झाल्या, तर फक्त तोंडी झाल्या किंवा फार तर एका कागदावर लिहून झाल्या. त्याची सरकारी दफ्तरात नकाशावर कधी व्यवस्थित नोंदच झाली नाही. आणि त्यामुळेच आज एकाच गट नंबरमध्ये 10-10 लोकांची नावं दिसतात आणि हद्दीवरून मोठे वाद होतात. याच मोठ्या समस्येवर एक पक्का आणि कायमचा उपाय काढण्यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याला शासन निर्णय किंवा GR असं म्हणतात. आता शासन निर्णय म्हणजे काय, तर सरकारने काढलेला एक अधिकृत नियम जो सगळ्यांना पाळावाच लागतो. या निर्णयानुसार आता प्रत्येक जमिनीची नोंद, प्रत्येक लहान मोठ्या तुकड्याची नोंद आधुनिक पद्धतीने म्हणजे कॉम्प्युटरच्या मदतीने केली जाणार आहे. आता या नव्या योजनेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आपण येऊया. त्याचं नाव आहे UL-PIN. UL-PIN. आता हे इंग्रजी नाव ऐकून अजिबात घाबरायचं नाही. याचा अर्थ खूप सोपा आहे. UL-PIN म्हणजे आपल्या जमिनीच्या प्रत्येक लहान तुकड्याला दिला जाणारा एक 14 आकडी विशेष ओळख क्रमांक. हा नंबर फक्त आणि फक्त आपल्याच जमिनीचा असेल, दुसऱ्या कोणाचाही नाही. अजून सोपं करून सांगतो हां. जसं आपल्याला प्रत्येकाला एक आधार कार्ड आहे ना, त्यावर आपला एक विशिष्ट नंबर असतो जो दुसरा कोणाचा नसतो. त्या एका नंबरवरून आपली सगळी ओळख पटते. अगदी अगदी तसंच UL-PIN म्हणजे आपल्या जमिनीचा आधार कार्ड. या एका नंबरवरून आपल्या जमिनीची सगळी माहिती, तिचा नकाशा, तिचं क्षेत्रफळ सगळं काही एका क्षणात कळणार आहे. ह्या योजनेतून सरकार 3 मुख्य गोष्टी करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आजपर्यंत जे लाखो पोटहिस्से म्हणजे ते लहान तुकडे जे कागदावर आलेच नाहीत, त्या प्रत्येकाची ड्रोनच्या मदतीने मोजणी होणार आहे. ड्रोन म्हणजे काय, तर आकाशात उडणारे एक छोटं यंत्र जे अगदी अचूक फोटो काढून जमिनीची मोजणी करतं. दुसरी गोष्ट, ह्या अचूक मोजणीच्या आधारावर जमिनीचे नकाशे आणि सातबारा दुरुस्त करून एकदम बरोबर केले जातील. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक मोजलेल्या तुकड्याला त्याचा स्वतःचा स्वतंत्र UL-PIN नंबर दिला जाईल. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं, या सगळ्या बदलामुळे थेट शेतकऱ्याला काय फायदे होणार आहेत ते आपण एक एक करून व्यवस्थित समजून घेऊया. हा आहे पहिला फायदा. आतापर्यंत काय व्हायचं, एका मोठ्या गट नंबरचा एकच जुना फाटलेला नकाशा असायचा आणि त्यात आपली जमीन नक्की कुठे आहे हे शोधायला लागायचं. पण आता तसं होणार नाही. आपल्या नावावर जरी फक्त 10 गुंठे जमीन असली तरी त्या 10 गुंठ्याचा सुद्धा एक स्वतंत्र, स्पष्ट आणि डिजिटल नकाशा बनेल. डिजिटल म्हणजे तो आपल्या मोबाईलवर सुद्धा दिसेल. आपली हद्द कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे त्यावर अगदी स्पष्टपणे दाखवलेलं असेल. आता पाहूया दुसरा फायदा,
ज्यामुळे शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा डोकेदुखीचा त्रास वाचणार आहे. खरं सांगा, आपल्या गावातली अर्धी भांडणं ही जमिनीच्या बांधावरून किंवा हद्दीवरूनच होतात. भाऊभावांची मनं दुखावतात, नाती तुटतात, प्रकरणं कोर्टात जातात, जिथे पिढ्यानपिढ्या निघून जातात, पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातो. पण जरा विचार करा, जेव्हा प्रत्येकाच्या जमिनीचा नकाशा कम्प्युटरवर स्पष्ट असेल, जेव्हा कोणाची हद्द कुठपर्यंत आहे हे इंचामध्ये ठरलेलं असेल, तेव्हा वादाला जागाच उरणार नाही. यामुळे गावात शांतता राहील आणि कोर्ट कचेरीचा त्रास कायमचा वाचेल. आता वळूया तिसऱ्या फायद्याकडे. हा फायदा आपल्या जमिनीच्या सगळ्यात महत्त्वाच्या कागदाशी म्हणजे आपल्या सातबारा उतार्याशी संबंधित आहे. खूप वेळा असं होतं बघा की आपल्या सातबारावर जे क्षेत्र लिहिलेलं असतं ते प्रत्यक्षात जमिनीवर मोजल्यावर वेगळं भरतं किंवा नकाशात वेगळं दिसतं. यामुळे सरकारी कामं करताना, कर्ज काढताना खूप अडचणी येतात. पण या नवीन मोजणीमुळे आपला सातबारा उतारा, आपला डिजिटल नकाशा आणि आपली प्रत्यक्ष ताब्यात असलेली जमीन या तिन्ही गोष्टी तंतोतंत जुळतील. आपल्या रेकॉर्डमध्ये 1 इंचा इतकीही चूक राहणार नाही. चौथा फायदा हा तंत्रज्ञानामुळे होणारा एक खूप मोठा बदल आहे, जो आपलं काम खूपच सोपं करणार आहे. या योजनेमुळे आपल्या जमिनीची सगळी माहिती एकमेकांना जोडली जाणार आहे. म्हणजे कसं, तर आपल्या जमिनीचा ULP नंबर टाकला की आपला सातबारा, आपला नकाशा, आपलं बँक खातं, पीक विमा कंपनी ही सगळी सरकारी कार्यालयं कम्प्युटरच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जातील. म्हणजे माहितीची देवाणघेवाण एका बटनवर होणार. आणि या जोडणीमुळे होणारा पाचवा फायदा हा तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि रोजच्या जगण्यातला आहे. विचार करा, आपल्याला पीक कर्ज काढायचं असेल तर किती कागदपत्र गोळा करावी लागतात. तलाठी कार्यालयातून सातबारा आणा, नकाशा आणा, मग ते बँकेत जमा करा, कितीतरी चक्रा माराव्या लागतात. पण आता सगळी माहिती डिजिटल आणि अचूक असल्यामुळे बँकेचा अधिकारी फक्त आपला ULP नंबर कॉम्प्युटरमध्ये टाकेल आणि आपल्या जमिनीची सगळी माहिती त्याच्यासमोर येईल. यामुळे कर्ज प्रकरणं, पीक विम्याचे पैसे आणि नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई खूप लवकर आणि विना त्रास मिळेल. आणि आता शेवटचा 6वा फायदा, जो जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारांना पूर्णपणे सुरक्षित बनवतो. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक होण्याचा खूप मोठा धोका असतो. अनेकदा चुकीची जमीन दाखवली जाते किंवा कागदपत्रांमध्ये गडबड करून लोकांना फसवलं जातं. पण आता ULPमुळे हे शक्य होणार नाही, कारण प्रत्येक जमिनीचा एक पक्का ओळख नंबर असेल. तो नंबर टाकताच त्या जमिनीचा खरा नकाशा, तिचं खरं क्षेत्रफळ आणि खऱ्या मालकाचं नाव, सगळी माहिती समोर येईल. त्यामुळे व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि फसवणुकीपासून सुरक्षित होतील. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय? ह्या एका बदलामुळे शेतकऱ्याच्या आयुष्यात काय फरक पडेल? सोप्पं आहे. जमिनीचे व्यवहार सुरक्षित होतील, सरकारी योजनांचा लाभ वेळेवर मिळेल, बँकेतून कर्ज मिळणं सोपं होईल, जमिनीवरून होणारे वाद थांबतील आणि कोर्टात जाणारा वेळ आणि पैसा वाचेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या घामाच्या पैशाने घेतलेल्या जमिनीचं भविष्य आपल्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांसाठी सुरक्षित होईल. थोडक्यात सांगायचं तर सरकारचं हे एक पाऊल शेतकऱ्यांचं आयुष्य अनेक बाजूंनी सोपं करणार आहे. ही माहिती जर आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर ती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या ओळखीच्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत, प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर ही माहिती नक्की पोहोचवा. कारण ज्ञान हे वाढल्याने वाढतं. या माहितीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय जवान, जय किसान.